नमस्कार. खूप मनापासून सांगते, खूप सोप्या पद्धतीने खूप सुंदर असे इथे लाडू तयार झालेले आहे. ना पाक करायचा ना तासनतास पीठ भाजायचं, फक्त 3 साहित्य आणि लाडू तयार. आणि प्रमाण तर अगदी परफेक्ट दिलेलं आहे. इथे पाहू शकता, तोंडात टाकताच विरघळणारे पेढ्यासारखे मऊ असे इथे लाडू तयार झालेले आहेत. अशा सोप्या व प्रमाणबद्ध रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर हे लाडू बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. याला काही ठिकाणी डाळवं म्हटलं जातं, तर काही ठिकाणी डाळ असंही म्हटलं जातं. आणि हे सहज किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळते. तर ही डाळ आपल्याला मंद ते मध्यम आचेवर 3 ते 4 मिनिट सतत हलवत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. ही डाळ अगोदर तशी भाजलेलीच असते, पण लाडूला खमंगपणा येण्यासाठी आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे. तर या डाळीला खूप डाग येईपर्यंत भाजायची नाही आहे, तर 4 मिनिट मंद ते मध्यम आचेवर भाजून घ्यायची आहे. डाळ भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये ही डाळ काढून घ्यायची आहे. डाळीला पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक पावडर करून घ्यायची आहे. मी लहान भांड्यात केल्यामुळे 2 बॅचेसमध्ये ही डाळ बारीक करून घेतलेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, एकदम बारीक अशी पावडर इथे मी करून घेतलेली आहे. ज्याप्रमाणे बेसन पीठ असतं ना, सेम तशीच ही डाळ इथे दळून घेतलेली आहे आणि एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी 1 वाटी रेडीमेड पिठी साखर घेतलेली आहे. ज्या वाटीने फुटाण्याची डाळ घेतलेली आहे ना, त्याच वाटीने इथे मी 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे. तर इथे तुम्ही रेग्युलर आपल्या घरातील जी साखर असते ती मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून तीही इथे वापरू शकता. त्यानंतर इथे मी दोन्ही फुटाण्याची डाळ आणि पिठी साखर एका ताटामध्ये व्यवस्थित असे चाळणीने चाळून घेतलेलं आहे. तर इथे मी 1 वाटी तूप घेतलेलं आहे. ज्या वाटीने फुटाण्याची डाळ आणि साखर घेतलेली आहे त्याच वाटीने इथे मी 1 वाटी तूप घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही विलायची पावडरही वापरू शकता. मी वापरलेली नाही आहे, पण तुम्ही नक्की अर्धा चमचा विलायची पावडर वापरा. विलायची पावडरमुळे खूप सुंदर अशी चव ह्या लाडूंना येते. यानंतर हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकसारखं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण जे 1 वाटी तूप घेतलेलं होतं ना, ते मी हलकेसं गरम करून घेतलेलं आहे. गरम केल्यामुळे तूप मेल्ट झालेलं आहे. खूप कडकडीत गरम करायचं नाही, तर हलकेसं इथे तूप गरम करून घ्यायचं आहे. तर इथे मी थोडं थोडं तूप ॲड करून व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहे. तर हे सर्व तूप हे पिठाला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. ह्या पद्धतीने हे एकसारखं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करत असताना जसं आपण तूप लागेल तसंच इथे तूप ॲड करायचं आहे. एकदम तूप ॲड करायचं नाही आहे. हे लाडू बनवत असताना हीच सर्वात महत्त्वाची टिप आहे की म्हणजे आपण जे तूप वापरणार आहे ते थोडं थोडं करून ॲड करायचं आहे, म्हणजे तुपाचं प्रमाण चुकणार नाही आहे. आणि जरी तूप जास्त झाले तर फुटाण्याची डाळ मिक्सरला फिरवून घ्यायची आहे आणि ती तुम्ही ॲड करू शकता, किंवा कोरडं झालं तर अजून तूप ॲड करायचं आहे. तर इथे पाहू शकता, लाडू बनवण्यासाठी लाडूचे परफेक्ट असे मिश्रण तयार झालेले आहे. आता या मिश्रणाचे आपण लाडू वळून घेऊयात. हे लाडू वळताना कोणतीच अडचण येत नाही, एकदम झटपट हे लाडू वळले जातात. यावर मी काही पिस्त्याचे काप लावलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे ड्रायफ्रूट लावू शकता. तर हे लाडू बनवत असताना एक सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे की तूप कडकडीत गरम करून घ्यायचं नाही, हलकेसे हे तूप गरम करून घ्यायचं आहे. ही सर्वात महत्त्वाची टिप आहे लाडू बनवत असताना. तर इथे मी 1 वाटी तूप घेतलेलं होतं, तर मला तेवढं तूप लागलेलं नाही आहे. जसं तूप लागेल तसं मी इथे तूप वापरलेलं आहे. तुम्ही त्याच पद्धतीने करा, ज्या प्रमाणात तूप लागेल त्या पद्धतीने तुम्ही ते तूप वापरू शकता. तर आपण जे 1 वाटी तूप घेतलेलं होतं ते सर्व तूप मला लागलेलं नाही आहे, तर पाऊण वाटीपेक्षा थोडंसं कमी, अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त तूप लागलेलं आहे. तर इथे मी सर्व लाडू तयार करून घेणार आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर घरी एकदा ह्या दिवाळीला नक्की ट्राय करून पहा व मला कमेंट करून नक्की सांगा की लाडू कसे तयार झालेले आहेत. आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे काय होईल, जेव्हा जेव्हा मी अशा नवनवीन सोप्या रेसिपी अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत टेक केअर.